तर हाय हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि तुम्ही बघू शकता बाबूचं आणि त्याच्या पप्पाचं काय चाललंय सकाळी. आता किती वाजले असतील माहिती आहे तुम्हाला? 8. सकाळचे 8 वाजले आणि आज आहे संडे, तर बाबूला आहे सुट्टी. आणि यांचं चाललंय सकाळी चहा पण पिला नाही आणि गूळ आणि फुटाणे खाणं चाललं आहे दोघं बापलेकाचं. तुम्ही बघू शकता, जसा बाप तसा बेटा आहे का नाही. कार्बन कॉपी नीट बघा. कार्बन कॉपी आहे का नाही? सेम दिसता का नाही दोघं? तो कुठंच माझ्यावर गेलेला नाही, ना वानाला ना गुणाला. सगळा त्याच्या पप्पावर गेलेला आहे. माझं बिलकुल ऐकत नाही. मला म्हणतो, पप्पाला म्हणतो दुसरी मम्मी आणायची आहे. पप्पा काय रे बाबू, दुसरी मम्मी आणायची बघा. आत्ता सकाळी पण त्याच्या पप्पाला म्हणत होता, पप्पा मी लय वैतागलो, दुसरी मम्मी आणा. स्कूलला नाही जायचं का रे आज? आज काय? आज संडे. आज काय खायचं तुला? काय बनवू संध्याकाळी? कसला भात? बिर्याणीचा भात बनवू. संडे स्पेशल बिर्याणीचा भात खायचा आज तुला? बरं ठीक आहे, संध्याकाळी बनवत्या. खुश? ठीक आहे. तर चला गाईस, भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. बाय बाय कर बाबू. तर आज आहे संडे आणि आहोंना जायचं होतं कामाला, सो मी फटाफट स्वयंपाक करून घेतला आहे. इकडे डाळ भात टाकला आणि भात झाला होता आणि पोळ्याही झाल्या होत्या आणि शेंगदाण्याची चटणी होती. तर आणि इकडं वरण करून घेतलं. ते बघा, वरण किती छान केलं आहे मी. वरणामध्ये मी टोमॅटो, वांगं, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं घातलेलं आहे. तर कोण वरणामध्ये वांगं टाकतं. मला खूप एक वांगं कापून टाकते मी. मला खूप आवडतं, टेस्टी लागतं वरण. आणि मी वरण बनवते तर तूर डाळीचं नाही बनवत, माझ्या पिल्लूचं पोट दुखतं म्हणून मी वरण ना मूग डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून बनवते. खूप छान आणि टेस्टी लागतं. मी बाबूसाठी नाही बनवत तुरीचं वरण. तर हॅलो गाईस, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे परीची दुनिया. अरे वा, माझा बाबू शिकला, गुड बॉय. तर रात्री आणला होता भाजीपाला आणि रात्री उशीर झाला होता म्हणून तो भाजीपाला तसाच राहिला होता. मला काढून ठेवायला टाइमच नाही भेटला. आता काढून ठेवते. थोडा भाजीपाला आणला होता सगळाच. चला म्हटलं आता काढून घेऊ. लिंबू आणले. लिंबू नाही बाळा, टोमॅटो आहे. टोमॅटो हा, थोडाच आणला होता, जास्त नव्हता आणला. कारण जसा लागला तसा आणते मी. मला ना जास्त खराब झालेला नाही आवडत भाजीपाला, मी फ्रेशच आणते. तर मग असं आणलंय बघा. किती छान टोमॅटो आणलेले बघा. टोमॅटो, बटाटे बघा, चिप्स करायला किती छान आहेत, मोठे. आणि असा थोडा भाजीपाला आणलाय. इथं मी सगळा भाजीपाला व्यवस्थित निवडून घेतला. भेंडी, मिरची, गवार, फ्लावर, दोडका सगळा वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवला, म्हणजे तो खराब नाही होणार आणि 2-3 दिवस जाईल. आणि बाबूचं मध्येच चालू होतं, मम्मा असं हॅलो गाईज वगैरे हे ते. हे बघा, हा पास्ता घेतला मी बाबूसाठी रव्याचा आणि त्याला हे मल्टी कलरचे पोंगे मी नाही का मी घरी आणून त्याला तळून देते. कारण बाहेर ना ते चांगलं तेल वापरलेलं नसतं म्हणा, त्यांना मुलांना खोकला लागतो त्याने. सो मग मी घरी आणते आणि त्याला घरीच तळून देते ते पोंगे मल्टी कलरचे. बाबूसाठी छोटंसं कलिंगड पण आणलं होतं आम्ही,
जे त्याचं खूप फेवरेट आहे. आणि जोपर्यंत आता सीझन उन्हाळा आहे ना, तोपर्यंत तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू कलिंगड दिसणार आहे. माझ्या बाबूसाठी रोज त्याचे पप्पा घेऊन येतात कामावरून येताना, आणि तो खूप आवडीनं खातो, त्याला खूप आवडतो. आता तो माझ्या मागेच लागला होता, मम्मी मला कट करून दे, मम्मी मला कट करून दे. ते पिशवीमध्ये होतं, त्याला माहीत नव्हतं म्हणून तो गप्प होता. त्याने आता बघितलं भाजीपाला काढला तर असं सगळा भाजीपाला व्यवस्थित निवडून घेतला आहे मी. बघा, आलं पण आणली होती मी. असं 2-3 दिवसाचाच भाजीपाला आणते, कारण जास्त आणून ठेवला का मग तो खराब होतो. आणि आम्ही दोघंच असल्यामुळं एवढं काय लागत पण नाही. मी, बाबूचे पप्पा आणि बाबूचे टिफिनसाठी सुक्या भाज्या लागतात, आणि त्याच्या पप्पांना त्याच्या थोड्याशा रश्श्याच्या भाज्या आवडतात, पातळ. हे बघा, गवार 30 रुपये पावशेर आहे गवार. खूप महाग आहे. आणि वांगे मला खूप स्वस्त भेटले आणि एकदम फ्रेश भेटले. फक्त 10 रुपये पावशेरने वांगे आणले मी. मिरची पण महाग होती. असं सगळा भाजीपाला भरून ठेवला मी. आणि इकडं बाबूचं चालूच होतं. दोडके पण छान भेटले होते, फ्रेश. आणि बटाटे ना, माझं चाललं आहे चिप्स करायचं. मार्केटमध्ये बटाटे खूप छान छान येत आहेत, मोठे मोठे. तर बघू आता आपण करू. आता मस्त ऊन पडतं आहे ना, तर चिप्स पण करायचे मला. हे बघा, चिप्ससारखेच बटाटे आलेले आहेत, मस्त मोठे मोठे. तर करू, मी जर केले तर तुम्हाला तोही ब्लॉग दाखवेल. चला तर तुम्ही बघू शकता, माझ्या बाबूनी कलिंगड बघितला आणि त्याने तो शांत बसला. असं कधी झालंच नाही. जोपर्यंत मी कट करून दिलं नाही तोपर्यंत त्याने माझा पिच्छा सोडला नाही. आणि इथे तो म्हणत होता, हॅलो गाईज, माझा टरबूज खायला या गाईज. बघू शकता, असं बडबड करत होता तो. तर मी त्याला असं छान मस्त कट करून दिलं आहे. तुम्ही बघा, छान असं त्याच्यातच मी कट करून दिलं आहे. आणि तो खूप मस्त एन्जॉय करत होता टरबूज. हे बघा. आणि माझा बाबून मीच असतो. त्याचे पप्पा कामाला गेलेले असले का आम्ही दोघंच मज्जा करतो. आणि आम्हाला घरात आवडतं पण दोघाला. लोक म्हणतात, तू घरात काय करतेस? तर मी 4 बायकांमध्ये बसून चुगली करण्यापेक्षा माझा मुलात आणि माझ्या संसारात व्यस्त असते मी. मला कोणाशी काहीही घेणं देणं नसतं, आपलं घर आणि आपण. तर असं होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट